सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय शिवराय. मित्रांनो, नेहमीप्रमाणे याही वेळी एका नवीन विषयासह आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर आणणार आहोत. तर विषयाचं टायटल तुम्ही बघितलंच असेल. तर त्यानुसार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्या उद्योगांसाठी आपल्याला कसे नियम बांधता येतील हे बघणार आहोत. पण मुळात मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हा काही एखाद्या उद्योगधंद्याचा विषय नव्हता, पण हे त्या जनतेसाठी एक आपलं स्वप्नातलं असलेलं राज्य जे त्यांनी प्रत्यक्षात साकार केलेलं होतं, हे तशा पद्धतीचं राज्य होतं. म्हणजे त्या काळामध्ये आदिलशाही, निजामशाही, मुघल यांच्या जाचाला कंटाळलेली जी जनता होती, या जनतेसाठी एक आपल्या मनाप्रमाणे असलेलं राज्य हे शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणून दिलं होतं. म्हणजे ती कन्सेप्ट वेगळी आहे, तो इतिहास वेगळा आहे. पण आपल्याला नेमकं या इतिहासातून कशा पद्धतीने आपल्याला उद्योगधंद्यासाठी एक बोध घेता येईल, आपल्याला कशी शिकवण घेता येईल हे दाखवण्यासाठी आपण प्रत्यक्षात नाही पण अप्रत्यक्षरित्या आपल्या स्वराज्य या कन्सेप्ट सोबत आजच्या उद्योगधंद्यांना कनेक्ट करून मी तुम्हाला त्यातून काही आपल्याला नियम बांधता येतील का, जे आपल्याला आजच्या व्यवसायासाठी वापरता येतील, यासाठी आपण प्रयत्न करूयात. तर बघूयात आपण हा व्हिडिओ शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण कशी प्रेरणा घेऊ शकतो त्यासाठीचा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना मी एक तळटीप सांगू इच्छितो. ज्यांना वाटत असेल ना की उद्योग व्यवसाय हे आपल्यासारख्यांचे विषय नाही, मग आपण त्यात उतरलोच तर 4 लोक काय म्हणतील, तर एक करा. ते 4 लोक नेमकं कोणते ते आठवा आणि त्यांना एकदा खिशात घाला आणि मग व्हिडिओ बघायला सुरुवात करा. धन्यवाद. महाराजांचा इतिहास काय सांगतो? आपल्या प्रदेशात शासनकर्ते नव्हते का? तर होते, पण जनतेला हवा असलेला जो राज्यकारभार होता त्या पद्धतीने ते राज्यकारभार चालत नव्हते. ते लोकांकडून जास्त प्रमाणात टॅक्स घ्यायचे, धान्याची नासाडी करायचे, काही वेळा तर आया बहिणींची आबरू सुद्धा लुटली जायची. आणि हे जनता कसं खपवून घेऊ शकणार होती? आणि यासाठी जनतेच्या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराजांनी स्वराज्य ही कन्सेप्ट पुढे आणली. आणि महाराज फक्त तो विचार करून थांबले नाही, तर महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. महाराज कामाला लागले सुद्धा आणि पूर्ण अर्थाने महाराजांनी स्वराज्याची संकल्पना राबवून दाखवली. आणि इथल्या जनतेला आपल्या प्रश्नांची उत्तरं भेटली. आपल्याला अपेक्षित असलेलं राज्य त्यांना इथं भेटलं. आपण काय शिकलं पाहिजे? तर शिवरायांच्या इतिहासापासून आपला पहिला धडा आपण गिरवू शकतो, तो म्हणजे बिझनेस आयडियाचा. आपल्याला अशा प्रकारची एखादी बिझनेस आयडिया ठरवायला हवी जेणेकरून कोणाला तरी एखादी गोष्ट सध्या प्रॉब्लेम बनत आहे आणि आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन शोधावं लागेल, जे आतापर्यंत मार्केटमध्ये कोणीच दिलेलं नसेल. पण असंही व्हायला नको की आज तुम्ही एखादी आयडिया ठरवताय, उद्या काहीतरी तुमच्या मनात वेगळंच येते आणि परवा काहीतरी वेगळाच विचार येते. असं प्रत्येक दिवशी जर तुमची आयडिया बदलत राहणार असेल तर तुम्हाला नक्की सांगू शकतो की तुम्ही उद्योजक होणार की नाही ते माहीत नाही, पण चांगले स्वप्न बघणारे मात्र नक्की होऊ शकता. म्हणून एकच आयडिया बनवायची, त्यावर ठाम राहायचं आणि त्याच्यासाठी कामाला लागायचं. महाराजांचा इतिहास काय सांगतो? आपला दुसरा चॅप्टर आहे मार्केट रिसर्च. स्वराज्य हे स्वप्न पूर्ण करायचं, मग त्यासाठी महाराजांनी मार्केट रिसर्च कशा पद्धतीनं चालू केलं ते आपण बघूयात. तर 12 मावळचे लोक ते महाराजांनी आपले मित्र बनवले आणि मग त्यांच्यासोबतच राहून महाराजांनी राज्यातील लोकांचे प्रश्न समजून घ्यायला सुरुवात केली. तसेच महाराज आपल्या वडिलांसोबत विजापूर दरबारी कामाला असताना त्यांच्यासोबत जायचे, त्यामुळे विजापूरचा कारभार नेमका कसा चालतो हे सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होत गेलं. त्याबरोबरच महाराजांचं गुप्तहेर खातं सुद्धा खूप मजबूत होतं आणि त्या गुप्तहेर खात्यातली माणसं महाराजांचं राज्य आणि त्या राज्याच्या बाहेर सुद्धा असत. त्यामुळे महाराजांना सगळ्या शायांच्या बऱ्याच काही इत्थंभूत गोष्टींची माहिती मिळत गेली. आपण काय शिकलं पाहिजे? बिझनेस आयडिया एकदा कन्फर्म झाली की पुढचा विषय येतो तो म्हणजे मार्केट रिसर्चचा. मार्केट रिसर्चमध्ये आपण हे बघू शकतो की नेमका तुमचा कस्टमर कोण असेल, आपण जो प्रोडक्ट किंवा आपली सेवा देणार आहोत त्याची मार्केटमध्ये किती प्रमाणात डिमांड आहे,
आपला बिझनेस हा लोकल एरियामध्ये चालवायचा आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये की नॅशनल लेवलला चालवायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार थोडासा अभ्यास करून आपण हे ठरवायला हवं की आपलं मार्केट कोणत्या पद्धतीचं आहे आणि त्यानुसार आपण आपला प्रोडक्ट आणि सेवा ही डिझाईन करावी, तशा पद्धतीने अंमलात आणावी. महाराजांचा इतिहास काय सांगतो? घरातून युद्धकलेचा वारसा लाभल्यामुळे महाराज लहानपणीच घोड्यावर बसणे, तिरंदाजी करणे, बंदूक मारणे, पट्टा फिरवणे इत्यादी सगळ्या युद्धोपयोगी कलांचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. त्याबरोबरच त्यांना लिहिता वाचता सुद्धा यायला लागलं होतं. शिवरायांचे वडील म्हणजेच शहाजीराजे यांनी निजामशाही, आदिलशाही आणि मुघल या तिन्ही सत्तांकडे काम केलेलं असल्यामुळे त्यांना या तीनही सत्तांचा नेमका कारभार कसा चालतो, त्यांच्या युद्धाच्या खेळी कशा आहेत, युद्धासाठी त्यांचं संख्याबळ किती असतं, त्यांना कोणता प्रदेश युद्धासाठी सोयीस्कर आहे, त्यांची महसूल व्यवस्था कशी आहे, हे सर्व शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांकडून कळत गेलं. त्याबरोबरच मी याआधी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज जेव्हा आदिलशहाच्या दरबारी त्यांच्या वडिलांसोबत जायचे ना, त्यावेळी उगाच एखाद्या खासदाराच्या मुलाप्रमाणे त्या दरबारी ते फिरत नसायचे. तर तो तसा डामडोल न करता महाराज एकदम इत्तंभूत तिथली माहिती गोळा करायचे. तिथल्या मोठ्या व्यक्तींशी गप्पा मारून तिथल्या लष्कराच्या व्यवस्थेचा, तसेच दारुगोळ्यांच्या आणि बंदुकांची तरतूद ते कोणत्या प्रकारे ठेवतात हे पुन्हा पुन्हा जाऊन महाराज तिथं बघायचे. आणि कुणी अनुभवी पुरुष भेटलाच तर त्यांना ते नाना विविध प्रश्न विचारून सगळी माहिती काढून घ्यायचे, जी त्यांना भविष्यात गरजेची ठरणार होती. आणि अशा पद्धतीने ते आपलं नॉलेज वाढवत राहायचे. आपण काय शिकलं पाहिजे? जेव्हा तुम्ही कोणताही व्यवसाय करायचं ठरवता ना, त्यावेळी तुम्हाला आधी त्या व्यवसायाचे पुरेपूर नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कोणीतरी कॉलेज पासआउट स्टुडंट आहे आणि काहीच नॉलेज नसताना मला बिझनेस करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे या इच्छेखातर जो लगेच एखाद्या व्यवसायात उतरत असेल आणि मोठी इन्व्हेस्टमेंट करून बसत असेल, तोही कोणताही अनुभव पाठीशी नसताना तर हमखास त्याचा व्यवसाय आपटणार आहे. म्हणजे आपल्याला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला त्याची काहीतरी पार्श्वभूमी असायला हवी. म्हणजे आपण त्या फील्डमध्ये त्याआधी काम केलेलं असावं, किंवा तो आपला पारिवारिक व्यवसाय असावा, किंवा तुमच्या कोणीतरी जवळचे त्या व्यवसायात असावे, किंवा तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने त्या व्यवसायाचा अभ्यास करावा आणि त्यानंतर आपण त्या व्यवसायामध्ये उतरावं. जसं शिवाजी महाराजांनी त्यांना ज्या गोष्टींची गरज पडणार होती ती त्यांच्या वडिलांकडून शिकत गेले. विजापूर दरबारी गेल्यानंतर आपण त्यांनी त्या गोष्टी कशा शिकून घेतल्या ते बघितलं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट होत गेले. महाराजांचा इतिहास काय सांगतो? स्वराज्याचे स्वप्न आता उराशी बाळगलेले आहे, मात्र त्यासाठी सुरुवात कशी करणार, फंडिंग कशी गोळा करणार? आता तुम्ही म्हणाल स्वराज्याला फंडिंग कशाला? तर सैन्याला पगार देण्यासाठी, त्यांच्यासाठी शस्त्रसाठा लागणार होता त्याच्यासाठी, आणि अजून बऱ्याच काही गोष्टी. म्हणजे काहीतरी करायचं म्हटलं तर त्यामध्ये पैसा आलाच. पण मग सुरुवातीच्या काळात महाराजांनी आपल्याच सवंगडी मित्रांना घेऊन या स्वाऱ्या केल्या. सुरुवातीलाच तोरणागड जिंकल्यानंतर महाराजांना या किल्ल्यावर अतिप्रचंड गुप्तधन मिळाले. ते त्यांनी देवीने त्यांना दिल्याचं जाहीर केलं, म्हणजे गुप्तधन सापडल्याचं जाहीर केलं. म्हणजे मुळात ते शहाजीराजांनी बंगलोरहून पुरविले होते आणि हे नवीन पुराव्यानुसार सिद्धसुद्धा होत आहे. आणि हे लपवायचं का, तर याचे दोन फायदे होते. एक म्हणजे देवी भवानी माता यांचा मराठ्यांवरती आशीर्वाद आहे, ही एक गोष्ट लोकांच्या मनात रुजत गेली. आणि दुसरी म्हणजे ही भावना जोपासली खरी, आणि त्यासोबतच शहाजीराजे या सगळ्या गोष्टींमधून पडद्याआड राहिले गेले. म्हणजे त्यांना ठेवणं गरजेचं होतं, कारण स्वराज्याच्या कार्यासाठी शहाजीराजे मदत करताय असं इतर शाह्यांना कळालं असतं तर त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता. हे झालं सुरुवातीच्या काळातलं. पण एकदा मोठी सुरुवात झाल्यानंतर जो अजून पैसा लागणार होता तो महाराजांनी स्वाऱ्या करून दुसरीकडून मिळवला. आणि यातली सर्वात विशेष गाजलेली स्वारी म्हणजे सुरतेची लूट. सुरतेच्या लुटीमध्ये महाराजांना एवढा पैसा मिळाला की त्यामुळे त्यांना पुढील राज्याची घडी व्यवस्थित बसवता आली. आपण काय शिकलं पाहिजे?
व्यवसाय म्हटला म्हणजेच तुम्हाला पैसे तर लागणारच. एखाद्या वेळी सुरुवातीला लागणार नाही किंवा कमी लागतील, पण एकदा का व्यवसाय व्यवस्थित चालू झाला त्यावेळी मात्र हमखास पैसे लागणारच. मग सुरुवातीच्या वेळी काय करायचं, तर अशा वेळी होता होईल त्या पद्धतीने आपण आपले मित्र, नातेवाईक, आईवडील यांच्याकडून तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकदम सुरुवातीलाच आपण कर्जाचा डोंगर आपल्यावर उभा करून घ्यायला नको. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी सपोर्ट केला होता. एकदा का व्यवसाय व्यवस्थित चालू झाला त्यावेळी मात्र आपण मग हे कर्ज वगैरे घेऊ शकतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला या पद्धतीने न करता जेव्हा स्वराज्य मोठे झाले त्यावेळी त्यांनी जी फंडिंग लागणार होती ती सुरतेची लूट करून मिळवली. आणि आता आपण ती गोष्ट फक्त लक्षात घेतोय, पण आपल्याला त्याच्याशी कंपॅरिझन करायची नाही. म्हणजे आपल्याला काही आज सुरतेची लूट करायची नाही आहे, कारण ती त्यावेळची गरज होती. आज अशी लुटालूट करून चालणार नाही. पण आपला व्यवसाय मोठा झाल्यानंतर मात्र आपण आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिणाऱ्या लोकांना शोधू शकतो. त्यांना जाऊन आपण भेटलं पाहिजे. आपण आपलं बिझनेस प्रपोजल आपण त्यांना दाखवू शकतो. ते त्यांना आवडलं तर ते नक्कीच मदत करते. या व्यतिरिक्त आपण बँकांकडून कर्ज घेऊ शकतो. कर्जासाठी वेगवेगळ्या लोनच्या सुविधा आता उपलब्ध झालेल्या आहेत. काही कास्टवाईज वेगवेगळ्या असतात, तर काही व्यावसायिकांसाठी बँकेकडून स्पेशल वेगवेगळ्या स्कीम आलेल्या असतात. याचा आपण माहिती जाणून घ्यायला हवी आणि याचा फायदा घ्यायला हवा. उदाहरण दाखल म्हणून मी सांगू शकतो की समजा सुरुवातीला आपला एखादा शॉप किंवा आपल्याला ऑफिस चालू करायचं आहे, तर त्यावेळी जमेल त्या पद्धतीने आपण ते ऑफिस किंवा शॉप आपल्याला आपल्या घरातून काहीतरी जुगाड करून चालता येईल का. म्हणजे एखादं कपड्याचं शॉप असेल तर आपल्या घरातूनच एकदम आपण ते कपडे विकायला सुरुवात करू शकतो का, किंवा तिथे काही ॲडजस्टमेंट करता येईल का, ही गोष्ट आपण विचारात घ्यावी. त्यानंतर आपण वेगळं त्या कपड्यासाठी जेव्हा आपण मार्केटला येऊ त्यावेळी वेगळं शॉप टाकू शकतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला होता होईल त्या पद्धतीने एकदम चांगलं राजगड हे राजधानीचं ठिकाण बनवलं, पण त्यापेक्षाही भरभक्कम असा रायगड जेव्हा ताब्यात आला त्यावेळी त्यांनी आपली राजधानी राजगडावरून रायगडावर शिफ्ट केली. अशा पद्धतीने जेव्हा कारभार वाढतो त्यावेळी आपण आपल्या व्यवसायामध्ये बदल करायला हवे, तेव्हा खरी इन्व्हेस्ट करायला हवी. महाराजांचा इतिहास काय सांगतो? अष्टप्रधान मंडळ हा शब्द इतिहास वाचत असताना माझ्यासाठी तरी नवीनच होता. म्हणजे इतिहासामध्ये याआधी राज्यांनी आपलं मंत्रिमंडळ बनवलेलं आहे, पण त्याला असं नाव दिल्याचं कुठं वाचण्यात आलेलं नाही. आणि एखादं राज्य चालवणं म्हणजे काय हो, फक्त सैन्यबळ जमा करणं, युद्ध करत राहणं आणि आपल्या ताब्यात जास्तीत जास्त भूप्रदेश करून घेणं, याला राज्य चालवणं म्हणता येईल का? तर नाही. तर मुळात जो प्रदेश आपण काबीज केलेला आहे, जो प्रदेश आपल्या ताब्यात आलेला आहे, त्याचा राज्यकारभार व्यवस्थित सुरळीत चालवता यायला हवा. तिथल्या जनतेला सर्व सुविधा पुरवता याव्यात, तेव्हा त्याला एखादं चांगलं राज्य म्हणता येईल. आणि ते राज्य सांभाळण्यासाठी जी वेगवेगळी खाती तयार करणं गरजेचं असतं, त्या प्रत्येक खात्यासाठी एक माणूस म्हणून सेपरेटली त्यांची नेमणूक जी करावी लागते, त्याच पद्धतीचं होतं हे अष्टप्रधान मंडळ. तर यासाठी महाराजांनी त्यांच्या वडिलोपार्जित, त्यांच्या वडिलांनी काही दिलेली त्यांच्याकडे खास माणसे होती ती, आणि काही जी खरंच त्यांच्या कौशल्यानुसार महाराजांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याने निवडलेली अशी काही हुशार माणसं होती. म्हणजे यामध्ये कोणीतरी आपल्या नातलगातला याचा तो त्याचा तो कोणीतरी लागतो म्हणून आपल्या मंत्रिमंडळात घ्यायचं, असं कधीच आणि महाराजांच्या इतिहासात कुठेच घडलं नाही. जी काही माणसं निवडली गेली ती सर्व त्यांना दिलेल्या कामामध्ये ते एकदम चतुर होते, त्यांच्याकडे ते कौशल्य होतं, त्यामुळेच महाराजांनी निवडली. आणि यापेक्षाही विशेष गोष्ट म्हणजे विश्वास. ज्याला सुद्धा एखादा मंत्री बनवून दिलं त्याच्यावर महाराजांचा विश्वास होता. म्हणून म्हणजे ज्याला आपण मंत्री बनवतो त्याच्याकडे बरीच आपल्या राज्याविषयीची अशी माहिती जमा होते की त्याला जर विचार आला तर तो आपल्या राज्यासाठी मोठा धोकादायक ठरू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराजांचा विश्वास या शब्दावर सुद्धा खूप जोर होता आणि त्यामुळेच महाराजांनी निवडलेली माणसं विश्वासू निघालीत आणि त्यामुळे स्वराज्याचा कारभार सुरळीत चालत होता.
आपण काय शिकलं पाहिजे? कोणतीही संस्था, शॉप, कंपनी, उद्योग आणि इतर काहीही असो, हे विषय आले म्हणजे तिथं मालक आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ हे विषय आलेच. मग त्यामुळेच तुम्हाला हा स्टाफ सिलेक्ट करत असताना त्या व्यक्तीकडे ते कौशल्य असणं गरजेचं आहे, जो कारभार आपण त्याच्याकडे सोपवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे महाराजांनी आपल्याला ही शिकवण दिलेलीच आहे की कौशल्य नसेल तर तो कोणीतरी आपल्या नात्यातला आहे, मित्र आहे म्हणून जर आपण त्यांना आपल्या स्टाफमध्ये सिलेक्ट करत असू तर कुठेतरी आपल्या भविष्यामध्ये आपल्या उद्योगधंद्याला त्यामुळे इजा पोहोचू शकते. दुसरी गोष्ट, काही वेळा एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो आपण पार्टनरशिपमध्ये करतो. हा पार्टनर निवडत असताना मात्र आपण आपल्या विश्वासातल्या माणसाला घ्यावं आणि विश्वासातली माणसं बऱ्यापैकी आपली मित्रमंडळीसुद्धा असू शकतात. म्हणून इतरत्र शोधण्यापेक्षा तुमच्या मित्रमंडळीपैकी एखादा ज्याच्याकडे तुम्हाला हवे असलेले कौशल्य असतील त्यांना तुम्ही तुमचे पार्टनर बनवू शकता. अशा इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर उद्योगधंद्यांच्या खूप स्टोरी आहे जिथं 2-3 मित्रांनी मिळून एखादा व्यवसाय उभा केलेला असतो आणि तो आजच्या घडीला खूप चांगल्या प्रकारे एक्सपांड झालेला तुम्हाला दिसेल. म्हणून तुम्ही कौशल्य आणि त्या व्यक्तीवरचा विश्वास या दोन्ही गोष्टी स्टाफ सिलेक्ट करत असताना किंवा पार्टनर शोधत असताना बघायला हवा, जेणेकरून तुमची संस्था भविष्यात डबघाईला जाणार नाही. महाराजांचा इतिहास काय सांगतो? नावात काय असतं असं म्हटलं जातं, पण हे व्यक्तीच्या नावाच्या बाबतीत जरी खरं असलं तरी मात्र जेव्हा व्यवसायाचा, उद्योगधंद्यांचा विचार केला जातो ना, तेव्हा हे वाक्य चुकतं. त्या बाबतीत तर उलट आपण असं म्हणावं की नावात खूप काही असतं. 17व्या शतकात जिथं शिवाजी महाराजांव्यतिरिक्तही इतर शाया राज्य करत होत्या, त्यांच्यापेक्षा आपलं वाटणारं एक वेगळं राज्य म्हणून महाराजांना काय करता येईल हा विचार आला आणि त्यावेळी त्यांना सुरुवातीला या कार्याला एक नावच देऊन टाकलं आणि ते नाव होतं स्वराज्य. स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, जे प्रत्येकाला स्वतःचं आपलं वाटावं असं राज्य. आणि त्यामुळे इथला प्रत्येकजण या आपल्या राज्यासाठी, आपल्या राज्याची काळजी घेण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करायला सुद्धा मागे धजावला नाही. ही इतिहासाने कित्येक उदाहरणं देऊन आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आपण काय शिकलं पाहिजे? तुमच्या व्यवसायाचं नाव याप्रमाणे असलं पाहिजे की जेणेकरून त्यावरून तुमचा उद्योग, व्यवसाय नेमकं कोणत्या क्षेत्रासाठी आहे हे सुरुवातीला लोकांना कळायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे याआधी ते नाव दुसऱ्या एखाद्या व्यवसायासाठी किंवा इतर कारणासाठी वापरलं गेलेलं नसावं, असं युनिक नाव आपण निवडायला हवं. आणि त्याच नावाला साजेसा तुमचा लोगो असायला हवा, जेणेकरून लोकांच्या नजरेत तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग तयार व्हायला लागतं. महाराजांचा इतिहास काय सांगतो? प्रचंड सैन्यबळ असलेले शत्रू, मग ते मोगल असो की निजाम की आदिलशाह, यांच्यासोबत सुरुवातीच्या काळात कमी सैन्यासह लढणं म्हणजे आपल्याच हाताने आपली हार उडवून घेण्यासारखं होतं. पण आपण आधी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास केला होता, त्याचं नॉलेज घेतलं होतं. आणि त्यामुळे महाराजांना ही गोष्ट कळून चुकली होती की सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा जो प्रदेश आहे, इथं फक्त जास्त सैन्यबळ असून चालणार नाही, तर या डोंगर रांगांशी खेळून ज्याला लढता येईल ना, तोच या भागामध्ये टिकेल, जे की मुघल किंवा आदिलशाह आणि इतर शत्रूंच्या सैन्यांना जमणार नव्हतं, कारण त्यांना सपाट प्रदेशात समोरासमोर युद्ध करायची सवय होती. आणि त्यासाठीच महाराजांनी मग गनिमी कावा नावाचं युद्धतंत्र पुढे केलं आणि आपल्या भूप्रदेशाचा योग्य फायदा घेऊन शत्रूवरती विजय मिळवला. आपण काय शिकलं पाहिजे? व्यवसाय म्हटल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जागेचा, लोकेशनचा. जर तुम्हाला एखादं कशाचं शॉप टाकायचं असेल, मग ते हॉटेल असो की कपड्याचं दुकान असो किंवा इतर काही असो, यासारख्या गोष्टींसाठी आपल्याला वर्दळीची जागा निवडणं महत्त्वाचं असतं.
आणि सोबत ही सुद्धा काळजी घ्यायला हवी की आपण ज्या पद्धतीचं शॉप टाकणार आहोत त्या पद्धतीचं तिथं ऑलरेडी आजूबाजूला जास्ती तसे शॉप नसावे, ही आपण आधी काळजी घ्यायला हवी. म्हणजे जर तुम्ही एखादी कंपनी टाकणार असाल तर कच्चा माल तुम्हाला जो लागणार आहे तो तुमच्या आजूबाजूला कमी अंतरामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल का, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. आणि त्याबरोबरच जर तो कच्चा माल कमी अंतरावर असेल तर आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा खर्चसुद्धा वाचतो. आणि जर मार्केट प्लेस तुम्ही निवडलं तर तुम्हाला कस्टमर कॅप्चर करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही, त्यामुळे सहज तुम्हाला तुमचा कस्टमर बेस तयार करता येतो. महाराजांचा इतिहास काय सांगतो? सुरुवातीच्या काळातच शिवाजी महाराजांनी बेधडक मोहिमा चालू केल्या असत्या आणि शत्रूविरुद्ध आपली आघाडी ओपन केली असती तर ते घातक ठरलं असतं. आणि ते कसं? तर एक म्हणजे शत्रूच्या मनात असं आलं असतं की एवढ्या कमी वयात शिवाजी महाराज स्वतः अशी ओपनपणे आघाडी ओपन करू शकत नाही, म्हणजे नक्कीच शहाजी राजेंचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्यांना आधार असला पाहिजे याची जाणीव इतर शत्रूंना झाली असती. त्यामुळे त्यांच्या वडिलांना धोका निर्माण झाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे एवढं कमी सैन्यबल असल्यामुळे इतर शाह्यांना जर या प्रोजेक्टची माहिती कळाली असती तर त्यांनी आधीच स्वराज्य मोठं होण्याआधी भलं मोठं सैन्य पाठवून ही प्रोजेक्टची आयडिया, हा प्रोजेक्ट त्यांनी धुळीस मिळवला असता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराजांना बऱ्याच प्रमाणात आर्थिक फटका बसला असता आणि एक वेळ अशा कारणांमुळे एखाद्या वेळी त्यांच्या वडिलांची जहागिरी सुद्धा कमी करण्यात आली असती. म्हणून महाराजांनी एकदम सुरुवातीला बेधडक लढाया करण्यापेक्षा एकदम हुशारीने काम करायचं चालू केलं. वासी बेंद्रे यांच्या म्हणण्यानुसार महाराज काय करायचे तर आदिलशहाच्या भागात असताना आदिलशहाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या जहागीरदारांमध्ये त्यांच्या वारसासाठी, म्हणजे जेव्हा महत्त्वाचा जहागीरदार तिथला काहीतरी कारणाने त्याचा मृत्यू होतोय तर त्याची जे मुलं असतील, त्याचे वारसदार असतील, यांच्यामध्ये जेव्हा त्या जहागिरीसाठी किंवा एखाद्या किल्ल्यासाठी वाद उद्भवायचा त्यावेळी महाराज काय करायचे, ही गोष्ट आदिलशहापर्यंत पोहोचण्याआधीच महाराज तिथे जाऊन त्यांच्यातला वाद मिटवायचे. त्या वारसदारांपैकी एखाद्याची बाजू घेऊन महाराज युद्ध करायचे आणि त्या किल्ल्यावर आपला कब्जा करायचे. आणि दुसऱ्या कोणाकडून या गोष्टीची माहिती आदिलशहापर्यंत पोहोचण्याआधीच स्वतः त्यांना पत्र लिहून कळवायचे की या किल्ल्यावर अशा अशा प्रकारचा वाद झाला होता, तो आम्ही सॉल्व्ह केला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तिथं आपलीच सत्ता आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील त्यावेळी आदिलशहाकडे असल्यामुळे आदिलशहाला सुद्धा वाटायचं की शिवाजी महाराजांनी तिथला कारभार बघितलेला आहे, ते तिथं लक्ष घालताय, म्हणजे प्रत्यक्षरित्या तो किल्ला आपल्याच ताब्यात आहे, ठीक आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे महाराजांनी सुरुवातीला खेळी केली. आपण काय शिकलं पाहिजे? मित्रांनो, ट्रायल अँड एरर ही पद्धत तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमात बघितलेली असेल, पण तीच आपल्याला व्यवसायासाठी वापरायची आहे. ती कशी? तर जसं महाराजांनी वापरली. म्हणजे एखाद्या उद्योगात पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट करून उतरण्याआधी आपण त्याची ट्रायल घ्यायला हवी. म्हणजे खरंच आपण जो प्रोडक्ट किंवा सेवा देणार आहोत त्या पद्धतीची ऑडियन्स, त्या पद्धतीचे कस्टमर आपल्याकडे आहेत का, तो प्रोडक्ट, आपली सेवा लोकांच्या गरजेची आहे का, ते लोकांना पटणार आहे का, हे आधी आपण ठरवायला हवं. म्हणजे ते कसं, तर आपण एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की जर तुम्हाला एखादी गोष्ट विकायची आहे, ती वस्तू असेल, काहीतरी असेल, तर आपण ती गोष्ट आधी भरपूर प्रमाणात होलसेलमधून खरेदी करण्यापूर्वी आपण काय करावं, आधी थोडासाच माल विकत घ्यावा आणि तो सोशल मीडियाच्याद्वारे किंवा डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपण तो विकण्याचा प्रयत्न करावा. त्या ऑनलाईन सेलिंगमध्ये तुम्हाला कस्टमरचा कसा प्रतिसाद येतोय यावरून तुम्ही नेमकं ठरवावं की मी ही बल्क क्वांटिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकत घेऊन हे कस्टमरला विकावी की त्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं. म्हणजे या ट्रायल अँड एरर पद्धतीमुळे तुम्हाला एक त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. नाही, यामुळे तुमचा बिझनेस एकदम कोलॅप्स होण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि प्रॉफिट मार्जिन वाढू शकतं. महाराजांचा इतिहास काय सांगतो? जोपर्यंत तुम्हाला तुमचा शत्रू कळत नाही ना, तोपर्यंत तुमचं मार्केटमध्ये टिकणं अवघड असतं. महाराजांनी सुद्धा तेच केलं, आधी आपले शत्रू जाणले.
म्हणजे आपल्या शत्रूकडे कोणत्या प्रकारचे शस्त्र आहेत, ते कोणत्या मैदानात लढू शकतात, म्हणजे या प्रकारे त्यांचे सगळे स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट महाराजांनी आधी लक्षात घेतले. म्हणजे महाराजांना हे कळलं होतं की आपल्याला मुघलांसोबत लढावं लागतं, म्हणजे मुघल हे जरा धाड दिप्पाड आणि मराठ्यांपेक्षा उच्चपुरे असायचे आणि यामुळे मराठा हा लढायला कितीही सुसज्ज असला तरीही त्यांच्या शस्त्रामुळे त्यांच्या लढण्यावर परिणाम व्हायचा. म्हणून महाराजांनी काय केलं तर आपल्या तलवारीवरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं. मग त्यानंतर त्यांनी काय डेव्हलपमेंट केली तर मराठे हाईटने कमी पडायचे म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचीच हाईट वाढवली. पण महाराजांनी तलवारीची हाईट वाढवण्यासोबत हे सुद्धा लक्षात घेतलं की त्यामुळे त्याचं वजन वाढता कामा नये. म्हणून महाराजांनी ती हाईट तर वाढवली, सोबत तलवारीला आपला हात सुरक्षित राहावा म्हणून जिथं आपण पकडणार आहोत तिथे एक मूठ बनवली आणि त्या मुठीभोवती एक आवरण बनवलं, जेणेकरून आपल्या बोटांना सुद्धा इजा होणार नाही. तलवारीला बॅलन्समध्ये राहण्यासाठी मूठ आपण जिथे पकडणार आहोत त्याच्या खालच्या भागामध्ये अजून थोडं एक्स्ट्रा तलवार वाढवली आणि ते बॅलन्स राहण्यासाठी व्यवस्थित बनवली. आणि अशा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमुळेच तर घोडखिंडीसारख्या ठिकाणी सुद्धा मुठभर मावळे असताना समोरून येणारं ताज्या दमाचं जे हजारोंनी येणारं सैन्य होतं त्यांना सुद्धा मराठे पुरून उरले होते. आपण काय शिकलं पाहिजे? आपण आपले स्पर्धक जाणून घेतले पाहिजे. म्हणजे नेमकं काय बरं तर आपल्या उद्योग व्यवसायाची स्पर्धा करणारे जे प्रोडक्ट किंवा इतर सेवा असतील त्या उत्पादनांची माहिती काढणं एवढंच नाही तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपली प्रोडक्ट किंवा सेवा नेमकं कुठं कमी पडते याचा तपास आपण घ्यायला हवा. आणि आपल्या पद्धतीने आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून आपला स्पर्धक तेवढ्याच किमतीमध्ये जी गोष्ट देतोय तेवढ्याच किमतीत आपण देऊन आपल्या कस्टमरला आपण अजून ॲडिशनल व्हॅल्यू काय देऊ शकतो ही गोष्ट आपण विचारात घ्यायला हवी. आणि जर आपण असं करत असू तर नक्कीच येणारा कस्टमर आपल्याकडे जोडला जाईल याच कोणतीच शंका नाही. म्हणजे आपण आपला प्रोडक्ट आपली सेवा मार्केटमध्ये ज्या किमती चालू आहे त्याच किमतीमध्ये देऊन सुद्धा एक ॲडिशनल व्हॅल्यू लोकांना काय देतोय, आपल्या कस्टमरला काय एक्स्ट्रा फायदा त्याला मिळतोय, यामुळे काय होईल की मार्केटमध्ये आपली मोनोपोली तयार होते आणि कस्टमरला आपल्याकडे आल्याशिवाय पर्याय उरत नाही. ही मोनोपोली आपण तयार करणं गरजेचं असतं. महाराजांचा इतिहास काय सांगतो? एका कवीने काल्पनिकरित्या एक शिवाजी महाराजांचा काळातला प्रसंग म्हणून सांगितलेला आहे. त्या प्रसंगामध्ये एक लहान मुलगा असतो आणि त्याच्यासमोर काही घोडेस्वार येतात. त्यावेळी तो लहान मुलगा समोर जाऊन त्या घोडेस्वारांना म्हणतो, खबरदार जर टाच मारून याल पुढे तर चिंधऱ्या उडवीन राई राई एवढ्या. म्हणजे त्या कवीला या गोष्टीतून काय सांगायचं आहे तर स्वराज्य हे प्रत्येकाच्या ध्यानीमणी अशा पद्धतीने उतरलं होतं की त्या लहान मुलाला सुद्धा हे स्वराज्य आपलं आहे, हे स्वराज्य माझं आहे या गोष्टीची जाणीव झाली होती. आणि त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटायचा. म्हणून तो मुलगा येणाऱ्या सैन्यासमोर जाऊन आपल्या प्राणांचीही पर्वा न करता त्यांना अशा पद्धतीने विचारपूस करतो. हे झालं एका ब्रँडिंगच्या बाबतीत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी तयार केलेलं हे स्वराज्य त्याची ब्रँडिंग ह्या लेवलपर्यंत पोहोचली होती की लहान मुलाला सुद्धा त्याची जाणीव झाली होती. आणि जर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत म्हणाल तर महाराजांची त्या काळची जी टेक्नॉलॉजी होती ती खरंच त्या काळाला लाजवेल अशी होती. कारण महाराजांनी अनेक नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या होत्या ज्या त्यांना वापराव्या लागायच्या. महाराजांचं संदेश पण एवढं फास्ट होतं की एखादा किल्ला जिंकला तर तो जिंकल्याचं इंडिकेशन दाखवण्यासाठी त्या किल्ल्यावरच्या गंजी पेटवल्या जायच्या किंवा तिथं तोफांचा आवाज केला जायचा आणि त्यामुळे किल्ला जिंकला असं महाराजांना आणि त्यांच्या इतर सैन्यांना कळायचं. नगारखान्याचं महाराजांचं स्ट्रक्चर असं होतं की नगारखान्यात समोरून एखादा कितीही हळू आवाजात बोलला ना तरी नेमकं त्याची कुरबुर काय चालू आहे ती महाराजांना त्यांच्या सिंहासनापर्यंत स्पष्टपणे ऐकू यायची. आपल्याला काही ठिकाणी किल्ल्यावरती रेन वॉटर हार्वेस्टिंगचे सुद्धा प्रयोग झालेले आढळतील. म्हणजे महाराज काळाच्याही पुढे होते आणि त्यांनी या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता असं आपण लक्षात घेऊ शकतो. आपण काय शिकलं पाहिजे?
व्यवसायाबद्दल आपण शिवचरित्रातून काय लक्षात घेऊ शकतो, तर आपला जोही प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस असेल ना, ती आपण आपल्या पद्धतीने पूर्णपणे चांगल्या दर्जाची द्यायला हवी, जेणेकरून कस्टमरचा त्यावर पूर्णपणे विश्वास बसायला लागतो. आणि एकदा का त्यांचा विश्वास बसला आणि त्यांना त्या ब्रँडविषयी आपलेपणाची आपुलकीची भावना निर्माण झाली ना, तर आपल्याला तिथे ब्रँडिंगमुळे मार्केटिंगची सुद्धा जास्त गरज पडत नाही. कारण अशा वेळी लोक स्वतःहून माउथ टू माउथ आपली पब्लिसिटी करतात, आपली ॲडव्हर्टाईज करायला लागतात आणि लोकांना आपली सर्व्हिस, आपला प्रोडक्ट सजेस्ट करायला लागतात. ही झाली एक मार्केटिंगची पद्धत की जिथं आपण स्वतःच लोकांना आपल्या प्रोडक्टमुळे व्हॅल्यू दिली तर ते स्वतःच मार्केटिंग करणार. पण जेव्हा स्वतः मार्केटिंग करायची गरज येऊन पडते त्यावेळी मात्र आपण आपल्या टेक्नॉलॉजीला धरून आपली मार्केटिंग करावी. म्हणजे आज काळ बदललेला आहे. महाराजांच्या काळात सुद्धा महाराज पुढच्या टेक्निक वापरायचे, तर आपण आज एवढा फास्ट काळ चालत असताना आपण ट्रॅडिशनल मार्केटिंगकडे लक्ष न देता आधुनिक मार्केटिंगकडे वळायला हवं. आजच्या काळातली ट्रॅडिशनल मार्केटिंग न बघता आपण डिजिटल मार्केटिंगकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजेच त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या व्यवसायाचे, आपल्या प्रोडक्टचे बॅनर, पोस्टर, पॅम्पलेट एवढ्याच गोष्टीपुरतं मर्यादित न ठेवता आपला व्यवसाय कोणत्या लेवलचा आहे, कोणत्या एरियासाठी आहे, या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याला डिजिटल स्वरूप द्यायला हवं. आपल्याकडे व्हिडिओ, आपल्या प्रोडक्टचे, सर्व्हिसेसचे ग्राफिक्स वगैरे डिझाईन करून आपण ते सोशल मीडियावर व्हायरल करायला हवे. अशा पद्धतीची आज ॲडव्हर्टायझिंगची गरज आहे. काळाची गरज लक्षात घेता तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायाचं वेबसाईट बनवायला हरकत नाही आहे. तुम्ही सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाचे पेजेस तयार करायला हवे आणि त्यानुसार सुद्धा आपली ॲडव्हर्टाईज करावी. या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आपण खरंच आधुनिक काळातली मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरत आहोत हे आपल्या लक्षात येईल. महाराजांचा इतिहास काय सांगतो? छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानासोबत जी लढाई झाली त्याआधी ज्या सुद्धा लढाया झाल्या होत्या, महाराजांनी जे किल्ले जिंकले होते आणि जे युद्ध झाले होते, त्यांचा आवाका जास्ती मोठा नव्हता. पण जेव्हा महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला, ही घटना घडली, ही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. या घटनेमुळे सर्व मराठा सरदारांना आणि मराठा मावळ्यांना एका वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. कारण अफजल खानाला संपवणं ही काही साधी घटना नव्हती. इथून तो आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला, एक वेगळ्या प्रकारची बूस्ट देणारी पॉवर त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि मग इथून पुढे तब्बल 2 ते 3 महिन्यांच्या अवधीमध्येच महाराज काय करताय, मावळे काय करताय, तर पन्हाळगड, पावनगड, वसंतगड, खेळणा, रांगणा हे सर्व गड एकामागून एक ते लगेच मिळवायला लागले. आणि यात विशेष म्हणजे यातील काही गड तर शत्रूशी लढाई न करता त्यांनी स्वतःहून महाराजांच्या स्वाधीन केलेले आहेत. आणि एवढंच करून महाराज थांबत नाहीये, तर जवळपास कोल्हापूर प्रांत पूर्णपणे त्यावर कब्जा करून महाराज रुस्तुमे जमानचा पाठलाग करत करत थेट विजापूरपर्यंत जाऊन पोहोचले. आपण काय शिकलं पाहिजे? थोडक्यात काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना आपल्या ताकदीची आणि आपल्या दहशतीची जी जाणीव झाली होती ना, त्याचा त्यांनी अगदी पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे एकदम कमी कालावधीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त मग राज्य मिळवलं, जास्तीत जास्त प्रदेशावर कब्जा केला. म्हणजेच काय, तर आपल्याला हा एक फॉर्म्युला समजून हाच आपल्याला आपल्या उद्योगधंद्यांमध्ये वापरायचा आहे. म्हणजे ज्या कालावधीमध्ये आपला प्रोडक्ट लोकांना आवडायला लागतो, मार्केटमध्ये व्हायरल व्हायला लागतो, ती एक संधी आपल्याला भेटलेली असते आणि त्यामुळे आपण त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. आपली सेवा, आपली वस्तू जेव्हा मार्केटला चालायला लागते त्यावेळी आपण आपलं प्रोडक्शन वाढवायला हवं. आपण जी सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करतो तेवढ्यावर न थांबता आपली इन्व्हेस्टमेंट वाढवून, आपलं प्रोडक्शन वाढवून आपण ज्या ठरलेल्या भागात आपला प्रोडक्ट देत होतो त्या व्यतिरिक्त आपण आपला भाग एक्सपांड करावा. कारण मार्केटमध्ये बदल सतत चालू असतात. म्हणून आज न उद्या परत एखादा बदल होऊन त्याचा आपल्याला फटका बसणार असेल त्यापूर्वी आपण बऱ्यापैकी मार्केट कॅप्चर करावं, त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा.
गो फॉर ब्लास्टमधून आपल्याला तेच म्हणायचं आहे की त्यावेळी आपण आपल्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून आपल्याला कसं एक्सपांड होता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. महाराजांचा इतिहास काय सांगतो? अफजल खानाचा पराभव होतो. त्यानंतर विजापूरकरांच्या इतर सरदारांना सुद्धा महाराज पळवतात. त्यानंतर मोगली शाहिस्तेखानाला महाराज धडा शिकवतात आणि त्याबरोबरच मोगलांकडे असलेलं धनाढ्य सुरत शहर महाराज लुटतात आणि या प्रकारे एक वावटळ निर्माण होते आणि तिला थांबवायचं कसं म्हणून मोगलांकडून म्हणजेच औरंगजेबाकडून राजा जयसिंग यांना पाठवलं जातं. राजा जयसिंग येतो, महाराजांचा प्रचंड प्रदेश काबीज करायला लागतो, जनतेला त्रास द्यायला लागतो आणि विशेष म्हणजे पुरंदरवरती मुरारबाजी धारातीर्थी पडतात. या सगळ्या गोष्टी महाराजांना सहन होत नाही. त्यामुळे शेवटी महाराज माघार घ्यावी म्हणून पुरंदरचा तह करतात आणि ही तहाची गोष्ट जेव्हा आपण काळजीपूर्वक लक्षात घेतो ना, त्यावेळी आपल्याला कळतं की महाराज जवळपास 23 किल्ले मोगलांना देत आहेत. या करारानुसार संभाजी महाराजांना सुद्धा मोगलांच्या ओलीस ठेवावं लागणार होतं. या व्यतिरिक्त अजून 1-2 अटी होत्या. या सगळ्या गोष्टी विचारात घेता जवळपास महाराज किती खचले असते. एखादा सामान्य माणूस असता तर त्यानं जवळपास आपलं सगळं गेलं म्हणून तो शेवटी हरला असता आणि कायमचाच हरला असता. पण महाराजांनी तसं केलं नाही. महाराजांनी 2 पावलं मागे घेतले. महाराज काही काळ शांत राहिले आणि महाराजांनी पुन्हा जी प्रचंड भरारी घेतली ना, हे मी नव्यानं सांगायला नको, हे सांगण्यासाठी इतिहास साक्षीदार आहे. आपण काय शिकलं पाहिजे? जेव्हा आपल्याला खूप काही संपलेलं आहे असं वाटतं ना, त्यावेळी आपण नक्कीच शिवचरित्र बघितलं पाहिजे. शिवचरित्रात सुद्धा विशेषतः पुरंदरच्या तहाचा धडा आपण वाचला पाहिजे. कारण जेव्हा आपण खूप काही गमावून सुद्धा आपण हरतो ना, त्यावेळी महाराजांनी नेमकं खूप काही गमावल्यानंतर कशा पद्धतीने ती परिस्थिती हाताळली होती हे आपण बघायला हवं. आणि जेव्हा तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये उतरताना त्यावेळी सुद्धा शेवटपर्यंत मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस टिकेल हे आपण सांगू शकत नाही. कारण मार्केट म्हटल्यानंतर तिथं आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या सर्व्हिसमध्ये आपल्याला काळानुसार बदल करणं गरजेचं असतं आणि ते जर आपण केलं नाही ना, तर स्पर्धक आपल्याला वरचढ ठरू शकतो आणि अशा वेळी आपण कमी पडतो. म्हणून आपण मार्केटमधलं आपलं स्थान गमावू शकतो. एवढंच नाही तर काही ऐतिहासिक काही अशा गोष्टी घडून गेलेल्या, अशा काही कंपन्यांच्या वाट्याला आलेलं आहे की त्यांचं जवळपास पूर्णपणेच अस्तित्व मार्केटमधून नाहीसं झालेलं आहे. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला दिसतील. मग अशा वेळी आपण शिवरायांचा इतिहास आठवायला हवा, थोडासा वेळ जाऊ द्यायला हवा. नेमकं तुम्ही विचार करावा की कोणती वेगळी शक्कल लढवली म्हणजे आपल्याला टिकता येईल, आपल्याला पुन्हा भरारी घेता येईल. मग अशा वेळी तुम्हाला कुणाच्या मदतीची जरी गरज पडली ना, तर ती आपण मदत घ्यावी आणि आपण पुन्हा पुढे जाण्याचा विचार करावा. तुमचं क्षेत्र कोणतंही असो, संकट येणार हे ठरलेलंच. त्यामुळे आपण नेहमी त्या संकटांना तोंड देण्यासाठी तयार राहायला. महाराजांचा इतिहास काय सांगतो? स्वराज्य हे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पसरलं होतं आणि त्या दरम्यान मग महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज राजेशाही थाटात तिथं वावरत बसले नाही, तर काहीच कालावधीमध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हातात घेतली. महाराजांचं स्वप्न हे फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं, तर भारतभर आपलं स्वराज्य निर्माण करण्याचं महाराजांचं स्वप्न होतं. आणि त्याचाच भाग म्हणून जेव्हा महाराष्ट्रावर जवळपास कब्जा होत आला, त्यावेळी महाराजांनी आपली कूच दक्षिणकडे म्हणजेच साऊथ इंडियाकडे केली. हा तर खरं महाराजांचा दूरदृष्टिकोन समजावा लागेल की महाराजांचा जणू विचार असावा की आपल्या राजधानीच्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रात आपलं राज्य धोक्यात आलं तर आपल्याला संरक्षणासाठी आपण साऊथ इंडियाकडे त्या दरम्यान कूच करूया. म्हणून महाराजांनी जिंजीसारखा अभेद्य किल्ला जिंकून घेतला आणि मग महाराज हयात नसताना खरोखरच राजाराम महाराजांना जेव्हा आपली राजधानी सोडावी लागली त्यावेळी त्यांना जिंजी हा किल्ला कामी आला होता. थोडक्यात काय तर बिझनेसच्या भाषेमध्ये जर आपण बोलायला गेलो तर एक प्रकारे महाराजांनी आपली एक फ्रँचायझी महाराष्ट्रात ओपन केली होती आणि त्यानंतर
जवळपास रयतेने दिलेला प्रतिसाद हा इतका उच्च प्रतीचा होता की त्यामुळेच महाराजांनी आपलं स्वराज्य वाढवलं, म्हणजेच आपली फ्रँचायझी साऊथ इंडियामध्ये एक्सपांड केली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण काय शिकलं पाहिजे? आपला व्यवसाय आपण जिथं कार्यरत करत आहोत ना, त्या ठिकाणी आपल्याला हवे असलेल्या एका लिमिटपर्यंत आपण टार्गेट ठरवावं आणि ती लिमिट की एकदा क्रॉस झाली ना, म्हणजे तिथून ठरलेलं इन्कम आपल्याला यायला लागलं तर आपण तिथं एकदम निवांतपणे थांबायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, म्हणून आपण सुद्धा छोटं स्वप्न बघायला नको. आपली स्वप्नसुद्धा मोठी असायला हवी. ज्यावेळी आपलं एका ठिकाणी एक आउटलेट आहे, तिथला व्यवसाय एकदा व्यवस्थित चालायला लागला, तिथं व्यवस्थित नियोजन लागलं तर आपण शांत न बसता आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर लोकांच्या सहकार्याने आपली शाखा आपण दुसरीकडे ओपन कराव्या. बिझनेसच्या भाषेमध्ये आपण कुणाला आउटलेटची आपल्या फ्रँचायझी दुसऱ्यांना द्यावी, जेणेकरून काय होईल तर तुमचा जो दर्जेदार प्रोडक्ट, वस्तू किंवा खाद्यपदार्थ आहे ना, तुमची एखादी सेवा असेल तर ती इतर ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि त्याबरोबरच तुम्हाला येणारा इन्कम सोर्ससुद्धा अजून वाढेल. मित्रांनो, ही झाली तुमच्या व्यवसायाला जे नियम गरजेचे आहेत त्यांची एक ब्ल्यूप्रिंट. पण हे सर्व करत असताना एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपल्याला स्वतःला काही नियमांमध्ये बांधून घेणे गरजेचं असतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठीचे जे नियम बांधून दिले होते ते फक्त स्वतःच फॉलो करत नव्हते, तर ते सर्व मावळ्यांना ते फॉलो करणं कंपल्सरी होतं. त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवर आपण आपल्या फील्डनुसार आपल्याला काही नियम आपण घालून दिले पाहिजे. या व्यतिरिक्त कॉमन नियम म्हणून काय असतील तर आपण आपल्या जे कस्टमर असतील त्यांच्यासोबत आपलं चालणं, बोलणं, वागणं नम्र असायला हवं. आपण ज्याही गोष्टी करणार असो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं तुमचं एखादं ऑफिस असेल तर तिथं तुमचा सकाळी येण्याचा आणि संध्याकाळी ऑफिस बंद करण्याचा हा टाईम ठरलेला असावा. अजूनही तुमच्या फील्डनुसार काही वैयक्तिक नियम तुम्हाला स्वतःला बांधता येत असतील तर त्या नियमामध्ये आपण स्वतःला बांधलं पाहिजे आणि व्यवस्थित आपली वागणूक असली पाहिजे, जेणेकरून या गोष्टींचा परिणाम कस्टमर मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. महाराजांचा इतिहास काय सांगतो? स्वराज्य हे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पसरलं होतं आणि त्या दरम्यान मग महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज राज्यशाही थाटात तिथं वावरत बसले नाही, तर काहीच कालावधीमध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हातात घेतली. महाराजांचं स्वप्न हे फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं, तर भारतभर आपलं स्वराज्य निर्माण करण्याचं महाराजांचं स्वप्न होतं आणि त्याचाच भाग म्हणून जेव्हा महाराष्ट्रावर जवळपास कब्जा होत आला त्यावेळी महाराजांनी आपली कूच दक्षिणकडे म्हणजेच साऊथ इंडियाकडे केली. हा तर खरं महाराजांचा दूरदृष्टिकोन समजावा लागेल की महाराजांचा जणू विचार असावा की आपल्या राजधानीच्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रात आपलं राज्य धोक्यात आलं तर आपल्याला संरक्षणासाठी आपण साऊथ इंडियाकडे त्या दरम्यान कूच करूया. म्हणून महाराजांनी जिंजीसारखा अभेद्य किल्ला जिंकून घेतला आणि मग महाराज हयात नसताना खरोखरच राजाराम महाराजांना जेव्हा आपली राजधानी सोडावी लागली त्यावेळी त्यांना जिंजी हा किल्ला कामी आला होता. थोडक्यात काय तर बिझनेसच्या भाषेमध्ये जर आपण बोलायला गेलो तर एक प्रकारे महाराजांनी आपली एक फ्रँचायझी महाराष्ट्रात ओपन केली होती आणि त्यानंतर जवळपास रयतेने दिलेला प्रतिसाद हा इतका उच्च प्रतीचा होता की त्यामुळेच महाराजांनी आपलं स्वराज्य वाढवलं, म्हणजेच आपली फ्रँचायझी साऊथ इंडियामध्ये एक्सपांड केली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण काय शिकलं पाहिजे? आपला व्यवसाय आपण जिथं कार्यरत करत आहोत ना त्या ठिकाणी आपल्याला हवे असलेल्या एका लिमिटपर्यंत आपण टार्गेट ठरवावं आणि ती लिमिट की एकदा क्रॉस झाली ना म्हणजे तिथून ठरलेलं इन्कम आपल्याला यायला लागलं तर आपण तिथं एकदम निवांतपणे थांबायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, म्हणून आपण सुद्धा छोटं स्वप्न बघायला नको.
आपली स्वप्नसुद्धा मोठी असायला हवी. ज्यावेळी आपलं एका ठिकाणी एक आउटलेट आहे, तिथला व्यवसाय एकदा व्यवस्थित चालायला लागला, तिथं व्यवस्थित नियोजन लागलं, तर आपण शांत न बसता आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर लोकांच्या सहकार्याने आपली शाखा आपण दुसरीकडे ओपन कराव्या. बिझनेसच्या भाषेमध्ये आपण कुणाला आउटलेटची आपल्या फ्रँचायझी दुसऱ्यांना द्यावी, जेणेकरून काय होईल तर तुमचा जो दर्जेदार प्रोडक्ट, वस्तू किंवा खाद्यपदार्थ आहे ना, तुमची एखादी सेवा असेल तर ती इतर ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि त्याबरोबरच तुम्हाला येणारा इन्कम सोर्ससुद्धा अजून वाढेल. मित्रांनो, ही झाली तुमच्या व्यवसायाला जे नियम गरजेचे आहेत त्यांची एक ब्ल्यूप्रिंट. पण हे सर्व करत असताना एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपल्याला स्वतःला काही नियमांमध्ये बांधून घेणं गरजेचं असतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठीचे जे नियम बांधून दिले होते ते फक्त स्वतःच फॉलो करत नव्हते, तर ते सर्व मावळ्यांना ते फॉलो करणं कंपल्सरी होतं. त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवर आपण आपल्या फील्डनुसार आपल्याला काही नियम आपण घालून दिले पाहिजे. या व्यतिरिक्त एक कॉमन नियम म्हणून काय असतील तर आपण आपल्या जे कस्टमर असतील त्यांच्यासोबत आपलं चालणं, बोलणं, वागणं नम्र असायला हवं. आपण ज्याही गोष्टी करणार असो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं तुमचं एखादं ऑफिस असेल तर तिथं तुमचा सकाळी येण्याचा आणि संध्याकाळी ऑफिस बंद करण्याचा हा टाईम ठरलेला असावा. अजूनही तुमच्या फील्डनुसार काही वैयक्तिक नियम तुम्हाला स्वतःला बांधता येत असतील तर त्या नियमामध्ये आपण स्वतःला बांधलं पाहिजे आणि व्यवस्थित आपली वागणूक असली पाहिजे, जेणेकरून या गोष्टींचा परिणाम कस्टमर मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून आपल्या व्यवसायासाठी आपल्याला कसे नियम तयार करता येतील आणि कशा पद्धतीने इतिहासातून शिकवण घेता येईल हे आपण बघितलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय म्हटलं की तो फक्त या व्यवसायापुरताच नसून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामना करण्यासाठी शिवचरित्र आपल्याला प्रेरणा देत असतं. हे एक अख्खं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. म्हणून या इतिहासातून आपल्याला कायमस्वरूपी प्रेरणा घेता येत राहणार आहे आणि त्याच पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवत राहतो. म्हणून अजूनही आपल्याला शिव इतिहासातून काय काय शिकता येईल हे जर तुम्हाला सतत बघायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आम्ही या चॅनलवर अपलोड करत राहतो. त्यासाठी तुम्ही चॅनलच्या संपर्कात राहा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून आपल्या चॅनलचे अपडेट मिळवत राहा. धन्यवाद.